नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल म्हणजेच गौरव इन्फॉर्मेशनवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जे पीक कर्ज माफी झालेले आहे त्यामध्ये जी शेतकऱ्यांची KYC आहे ती कशा प्रकारे करायची, असे आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला KYC करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर वेली मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर आपली जी महा ऑनलाईनची लॉग इन वेबसाईट आहे त्यावरती आपल्याला जी आहे ती वेली लॉग इनवरून लॉग इन करायचं आहे. आपला लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आपला जो कॅप्चा कोड आहे ते टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकून घेतल्यानंतर तुम्हालाही ओके करून जे तुमची प्रोसेस आहे ते चालू करायचे. अशा प्रकारे तुमचं जे डॅशबोर्ड आहे ते ओपन होईल. हे पहा, इथे आपले सरकार सेवा केंद्रासाठी जे आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना ते नोटिफिकेशन पण आलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जे ती शेतकऱ्याची KYC करण्यासाठी साईटला स्क्रोल करून खाली तुम्हाला जे आहे तो एक टॅब ॲड केलेला आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, यावरती क्लिक करून तुम्हाला जे ते आपलं कर्जमाफीचं जे पेज आहे ते ओपन होईल. असे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जे विशिष्ट क्रमांक, जर तुमच्याकडे विशिष्ट क्रमांक असेल तर तुम्ही विशिष्ट क्रमांक टाकून जे ते तुम्ही शेतकऱ्याचं नाव वगैरे सर्च करू शकता. नाहीतर तुम्ही आधार नंबर टाकून, शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून त्यावरती तुम्ही शेतकऱ्याची माहिती पाहू शकता व KYC करू शकता. जर तुम्हाला संपूर्ण KYC कशी करायची असा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेन. थँक्यू.